अंजूने रॉकेल ओतून घेतला स्वतःवर. काय? दादा रॉकेल म्हणजे? आम्ही दोघांनी कसं बस सोडवलंय तिला सोडवलं आणि आशू निघून गेली घरातून. आता तिला शोधायला जायला हिला एकटीला सोडून जायचा धीर होत नाहीये माझा. बघू मालू आली शाळेतून की मी बाहेर पडेन तिला शोधायला. दादा मग फोन कर ना आशूला. अगं मोबाईल विसरून गेली ती घरात. कुणालाही सुखी करणं हे पाप असू शकत नाही अश्विनी. शुभंकर येतोय, तो आला ना की सगळी पटापट कामं होतील. अश्विनी माझी बेस्ट फ्रेंड आहे. तिच्यावर असं चोरून पहारा का ठेवलाय मी? फक्त तिच्या कॉल लिस्ट मध्ये नमिताचं नाव आहे म्हणून? मला काय फरक पडणार आहे ती इथे आली तर? नाही, फरक पडणार आहे किटी, नक्की फरक पडणार आहे. तू तयार आहेस ना आमच्या बाळाची सरोगेट मदर होण्यासाठी? हो, मी तयार आहे. माझी एक विनंती आहे. मला आत्ताच्या आत्ता 10 लाख रुपये मिळतील. दिले. आशू बाहेर गेले. अरे ऑफिसला गेले का? मी तिथे फोन करतो. नाही 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 नाही, ऑफिसला नाही गेले. मग किटी बरोबर गेले. अच्छा ओके. शरद दादा, मी किटीला फोन करतो. अश्विनी, थँक्यू. मी मीराशी बोलते. आपण लवकरात लवकर तुझ्या सगळ्या मेडिकल टेस्ट करून घेऊया. आणि अश्विनी, आता कसलीही काळजी करायची नाही. आशू, मला आता खात्री पटली. तू माझ्यासाठी, आईसाठी काहीही करू शकशील. हो, काही. आय लव्ह यू. मी पण. आशू, किटी समोर लव्ह यू म्हणायची लाज वाटते ना तुला? तुझं लाजणं इतकं मिस करतोय मी. ठेव फोन. हो हो, ठेवा ठेवा मॅडम. लाजल्यानंतर शब्द हरवतात. 10 लाखासारखी एवढी मोठी रक्कम इतक्या कमी वेळात ते मी माझ्या मैत्रिणीकडून कर्ज घेतलंय. तुम्ही पांडेंना फोन करताय ना? हो.